चलो स्टार्ट करू. हे आठवतंय टग ऑफ वॉर सगळ्यांना लास्ट टाइम घेतलेलं आपण? अरे शांत बसू, पटापट सांगा. ओके, ह्याच्यामध्ये सेंट्रल आयडिया काय होती रे या सगळ्यामध्ये, की अगोदर जेव्हा फोर्सेस इक्वल होते त्यावेळी इक्विलिब्रियम आठवतंय का सगळ्यांना? हो सर. काय होतं इक्विलिब्रियम मध्ये? मी 2 स्टेटमेंट देतो, त्यातलं इक्विलिब्रियम साठी कुठलं करेक्ट आहे ते सांगायचं. ठीक आहे, दोन्ही करेक्ट आहेत, एकच करेक्ट आहे, काय पण. बॉडी रेस्ट मध्ये आणि बॉडीवर नेट फोर्स 0 आहे, यातलं कुठलं करेक्ट आहे इक्विलिब्रियम साठी? बॉडीवर नेट फोर्स 0 आहे. कळलं? ते असं पण असू शकतं की बॉडी रेस्ट मध्ये आहे पण तिच्यावर नेट फोर्स 0 नाहीये. ठीक आहे, असं पण होऊ शकतं कधीतरी. त्यामुळे रेस्ट असली तरच इक्विलिब्रियम असं म्हणायचं नाही. एकमेव कंडिशन आहे इक्विलिब्रियमची, काय? बॉडीवर नेट फोर्स किती पाहिजे? 0. अरे आठवते का सगळ्यांना हे सगळं? हो सर. ओके, मग मागच्या वेळी टग ऑफ वॉर आपण जेव्हा खेळत होतो त्यावेळी मला वाटते दोन्ही बाजूला फोर्स सेम होते, इक्विलिब्रियम होता. मग एका टीमने एक्स्ट्रा 2 फोर्स लावला 2 न्यूटनचा, आणि तोच माझ्यासाठी काय होता? नेट फोर्स होता, बरोबर का? हो सर. आणि त्या नेट फोर्समुळे काय तयार झालं? काय प्रोड्यूस झालं नेट फोर्समुळे? ऍक्सेलरेशन. आणि त्याच्यासाठी काय फॉर्म्युला तुम्ही पाठ कराल? F = ma. इथं F म्हणजे 100 पण नाहीये आणि 102 पण नाहीये. F म्हणजे जिंकलेला फोर्स आहे, किती फोर्समुळे आपण जिंकलो, दॅट इज 2 न्यूटन. ओके, मेअरली अ सबट्रॅक्शन, सो डोंट वरी अबाउट इट. सो F = ma ह्या चॅप्टर आजच्या आणि उद्याच्या लेक्चरसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आणि व्यवस्थित आजचं आणि उद्याचं लेक्चर जर तुम्हाला करता आलं तर कदाचित तुम्ही जेई मेन्समध्ये असले सुद्धा क्वेश्चन त्यात पडलेले ह्या कन्सेप्टवरचे सुद्धा सोडवू शकता. कारण हे सगळं लॉजिकल थिंकिंगवर आहे, काही पाठ करायचं नाही आहे. पाठ एकच गोष्ट करायची आहे, कुठली? F = ma. बाकी सगळं तुमच्या इंटेलिजन्सवर डिपेंड करतं, तुम्ही किती फास्ट विचार करता आणि किती चांगल्या प्रकारे फ्री बॉडी डायग्राम काढू शकता, किती चांगल्या प्रकारे त्याच्यावर फोर्सेस दाखवू शकता करेक्ट डिरेक्शनला. हे जर तुम्हाला जमायला लागलं तर कुठल्या पण सिस्टमचा ॲनालिसिस तुम्हाला आरामात करता येतो. ठीक आहे, चलो. सो F = ma. स्टार्ट करूया आपण बेसिक एक्झाम्पल्स आणि इलस्ट्रेशन्स पासून. समजून घ्यायचं, जिथं डाऊट वाटेल तिथं मला विचारायचं. ओके, सगळ्यात पहिल्यांदा माझा क्वेश्चन असा आहे तुम्हाला, की समजा असा एक ब्लॉक आहे, असे 2 ब्लॉक आहेत, त्यांना जमिनीवर ठेवलं आहे. ठीक आहे, ह्याचं मास लेट्स से 2 kg आहे, ह्याचं मास लेट्स से 1 kg, आणि ह्यांना दोरीनं बांधून ठेवलंय मी. आणि इकडं फोर्स अप्लाय केला मी, लेट्स से दिस फोर्स इज 30 न्यूटन और व्हॉट एव्हर. ठीक आहे, 30 न्यूटन लावलं समजा. हे ब्लॉक मूव्ह होतील का रे? स्मूथ ग्राउंड आहे. हो सर. फटाफट सांग. होणार सर. ओके, दोन्ही ब्लॉक मूव्ह होतील का एकच मूव्ह होईल? दोन्ही ब्लॉक मूव्ह. पण मी तर फोर्स 1 kg वर लावलाय, मग दुसरा ब्लॉक कशामुळे मूव्ह होईल? टेन्शन लागते त्यामुळे. ओके, मला सांगा 30 न्यूटनला जर मी उलटा केला ह्याला तर काय होईल? तर तो फर्स्टच ब्लॉक मूव्ह होणार, दुसरा ब्लॉक मूव्ह होणार नाही. कारण दुसऱ्या ब्लॉक साठी दोरी ढकलू शकत नाही ना, दोरीचं एकमेव काम आहे ओढू शकते दोरी कॅनॉट पुश. करेक्ट का? हो सर. ओके, हा जर 30 न्यूटन फोर्स मी 2 kg वर लावला इकडच्या दिशेला तर काय होईल? दोन्ही ब्लॉक मूव्ह होणार. ऍक्सेलरेशन सेम असेल का? डिरेक्शन म्हणतोय मी. हो, डिरेक्शन ऍक्सेलरेशन डिफरंट असणार. अगोदरच्या केसमध्ये उजवीकडे पळत होते आता डावीकडे पळतात, बरोबर का? हो सर. अजून एक क्वेश्चन आहे, ज्या ऍक्सेलरेशननं ए ब्लॉक पळेल त्याच ऍक्सेलरेशननं बी ब्लॉक पळेल का डिफरंट न पळेल? सांगा, विचार करून सांगा. डिफरंट पळणार सर, डिफरंटने पळाला समजा तर दोरी तुटण्याची शक्यता आहे. समजा 1 फास्ट पळाला आणि 2 स्लो पळाला तर काय म्हणतोय, कळतंय का? हो सर. त्यामुळे काय शिकायचंय, तुम्ही आन्सर देत राहा, त्यातलं चुकीचं बरोबर त्याचं टेन्शन नका करू, तुम्हाला जे वाटतं ते आन्सर द्या, घाबरू नका. फक्त ह्यातनं शिकायचं असतं. आपण काय कळालं ह्यातनं आपल्याला, की दोन्ही ब्लॉक सेम ऍक्सेलरेशनने पळाले पाहिजे. जर समजा 2 फास्ट पळाला आणि 1 स्लो पळाला तर 2
ते दोरीला स्लॅक करेल की नाही दो फास्ट पळत येऊन. हो सर. हो सर. लक्षात आलंय सगळ्यांना? काही डाऊट? काही डाऊट? नाही. सर हा हे दोरीचं झालं, पण सर 2 kg पण 30 न्यूटनच फोर्स लागणार ना? नाही 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 असं नाही. हा 30 न्यूटनचा फोर्स मी 2 kg वर लावलेला नाहीये. मी जेवढा फोर्स इथं लावलाय तेवढ्याच टेन्शन प्रोड्यूस झालं तर ऍक्सेलरेशन 0 होईल की नाहीये. हो सर. त्यामुळे 30च नाही होणार तिथं, 30 पेक्षा कमी होणार. म्हणून तरी ऍक्सेलरेशन आलंय 30 न्यूटन जिंकलाय तिथं. आलंय का लक्षात? ओके. हा सर. बघा, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अशी एक्झाम्पल बघितली की पहिल्यांदा काय डोक्यात आणायचं, ही बॉडी कुठं मूव्ह करेल. आता कॉमन सेन्स सांगतोय राईटला मूव्ह करणार आहे, बरोबर ना? हो. काय हो, सर. करायचं, एफबीडी ड्रॉ करायची. आता फ्री बॉडी डायग्राम काढताना मी ह्याच्यावर सगळ्यात पहिला फोर्स कुठला दाखवेन रे? mg. 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 त्यानंतर नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन. ओके. त्यानंतर अजून कुठला फोर्स? टेन्शन. टेन्शन. पहिल्यांदा दिसतोय तो फोर्स लावूया, दिसतोय तो फोर्स लावूया. 30 न्यूटन लावू शकतो इकडे मी. हो सर. हो सर. टेन्शन कुठं लागेल? डावीकडे लागणार सर. पॉइंट ऑफ जॉईनिंग आणि दोरीकडे. आठवतंय काय सगळ्यांना? हो सर. हो सर. तर मला सांगा, ब्लॉक कसा मूव्ह करतोय रे? वर खाली नसतोय का आडवा पळतोय? म्हणजे हे दोन्ही फोर्सेस एकमेकाला नेहमी बॅलन्स करतायत नाही. हो. हो सर. जोपर्यंत हा ब्लॉक ग्राउंडवर आहे तोपर्यंत एन इज इक्वल टू mg फिक्स आहे. त्यामुळे यांना ड्रॉ नाही केलं तरी चालतं. आले का लक्षात मी काय म्हणतोय? हो हो सर. सर. कारण ऍक्सेलरेशन जे प्रोड्यूस होणार आहे ते यांच्या दोघांच्या डिफरन्समुळे प्रोड्यूस होणार आहे. मग इथं मला सांगा, न्यूटनचा सेकंड लॉ काय असतो? F इज इक्वल टू ma. आता यातला कुठला फोर्स मोठा असेल, 30 का टेन्शन? 30. मग F म्हणजे काय असतो? 30 असतो, टेन्शन असतो का त्यांच्यातला डिफरन्स असतो? नेट फोर्स त्यांच्यातला डिफरन्स. कळतंय? त्यांच्यातला डिफरन्स 30 मायनस टी. मग 30 मायनस काय लिहिणार मी इथं? 30 मायनस टी इज इक्वल टू 1 इंटू ए. कळलं का रे? मास इंटू ऍक्सेलरेशन काय केलं मी इथं? हो सर. मी तुम्हाला हे क्वेश्चन बघितल्या कसे सोडवायचे ते पण शिकवतो, घाबरू नका. हे बघून सांगू शकता तुम्ही, ऍक्सेलरेशन असेल टेन्शन असेल तर झालं. ते स्किल तुम्हाला देईन मी आजच्या लेक्चरमध्ये. पण सध्या तुम्हाला एफबीडी काय असतात, कसा अप्लाय करायचा असतो, न्यूटनचा सेकंड लॉ ते समजलं पाहिजे. शॉर्टकट ट्रिक्स कधी शिकू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे? ज्यावेळी तुम्हाला बेसिक क्लिअर असेल. त्यामुळे अगोदर बेसिक क्लिअर करून घ्या. मग ह्याची इक्वेशन कशी लिहू शकतो मी? 30 मायनस टी इज इक्वल टू ए. बरोबर का? दिस इज इक्वेशन नंबर 1 लेट्स. कळलं सगळ्यांना हे कसं आलं? हो सर. ह्यातलं काही पार्ट नका करू, ह्यातलं काही पार्ट नका करू. ठीक आहे, समजून घ्या फक्त आणि विसरा. त्यानंतर 2 kg ब्लॉकची मी जर एफबीडी काढली तर युजफुल फोर्सेस दाखवू. एन आणि mg नेहमीच बॅलन्स करण्यात येईल याला. हो सर. हो सर. मला सांगा, ह्या 2 kg वर 30 न्यूटन डायरेक्टली अप्लाय केलाय का रे कोणी? नाही सर. मग डायरेक्टली कुठला फोर्स त्याच्यावर लागतोय ऍक्सेलरेशनच्या दिशेला? टेन्शन. 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 फ्रॉम द पॉइंट ऑफ जॉईनिंग टुवर्ड्स द रोप. आठवतंय का सगळ्यांना हे? हो सर. हो सर. ओके. ह्याला तुम्ही ऍक्शन रिॲक्शन सारखं सध्या लक्षात ठेवू शकता. कळलंय का रे सगळ्यांना खरंच? हो हो सर. सर. अजून कुठला फोर्स लागतोय का याच्यावर? व्हर्टिकल मध्ये नाही म्हणत मी, होरिझॉन्टल मध्ये. नाही सर. मग इथं F इज इक्वल टू एम ए जर मी अप्लाय केला तर कसं लिहाल इथं? T इज इक्वल टू A. आणि एज घेतलाय कारण मला माहिती आहे ऍक्सेलरेशन सेम राहिलं पाहिजे दोघांचं, बरोबर का? हो सर. हो सर. ओके. T इज इक्वल टू 2a असेल इथं मी. मग मला जर T इज इक्वल टू 2a माहित असेल तर मी ही इक्वेशन ह्यात पुट करू शकतो की नाही ह्या T मध्ये? हो सर. हो सर. मग त्याच्यावरनं काय बनेल इक्वेशनचं सांगा मला? 30 मायनस 2a इज इक्वल टू a. मायनस 2a तिकडे गेल्यावर काय होईल? 3a. बरोबर. मग 30 इज इक्वल टू 3a होईल की नाही ते? हो सर. हो सर. ऍक्सेलरेशन किती येईल याचं? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग मला जर ऍक्सेलरेशन मिळालं असेल आता तर मी त्याच्यावर टेन्शन काढू शकतो. इथं ऍक्सेलरेशन 10 पुट करा. टेन्शन किती येईल सांगा? 20. 20 न्यूटन. अरे कळलं का? हो सर.
तुम्ही याला क्रॉस चेक पण करू शकता. समजा टेन्शन 20 असेल, सो 30 मायनस 20 किती? 10. सो 10 न्यूटन शुड बी इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मास इज 1 इंटू ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन पण किती पाहिजे? 10च पाहिजे की नाही? हो सर. हो सर. मला असं का वाटलं काही जणांना नाही कळाले. सगळ्यांना समजलं हे खरंच? हो सर. मी तर काय काय चमत्कार केले कळलं का सगळ्यांना खरंच? हो सर. ओके. आता याला शॉर्ट मध्ये कसं सोडवू शकता? न्यूटनचा फर्स्ट लॉ काय होता रे? त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय होता? फोर्स बद्दल काय ते सांगितलं होतं. तो कुठला फोर्स होता? अनबॅलन्स्ड एक्सटर्नल अनबॅलन्स्ड अँड एक्सटर्नल. आठवते सगळ्यांना हे? हो सर. हो सर. समजा ह्या दोन ब्लॉक ना एका घरातलं मांडलं. समजा हे एकच घर आहे समजा असं. तर ह्यांच्यात जे टेन्शन लागलं हे यांची आपापसातली भांडणं आहेत नाही. हो सर. हो सर. सो दॅट इज इंटरनल फोर्सेस. बरोबर का? ह्या हो, घरावर सर. एक्सटर्नल फोर्स एकच लागलाय हॉरिझॉन्टल मध्ये. कुठला? 30 30 न्यूटन. 30 न्यूटन. ह्या घराचा मास किती आहे टोटल? 3. मग 3 kg ला 30 न्यूटनचा जर फोर्स लागला तर ऍक्सेलरेशन किती प्रोड्यूस होईल? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर होईल की? हो सर. हो सर. म्हणजे मला एवढं सगळं करायची काही गरज नव्हती. होमी बाबाला पडलेला क्वेश्चन आहे बरं का रे हा 9th क्लासला. म्हणजे असं 2 ब्लॉक नाही 3 ब्लॉक वाला क्वेश्चन होता. तुमच्यातल्या कोणी दिले असेल तर तुम्हाला आठवेल. म्हणजे खूप अगोदर पडलेला आहे पण PYQ सोडवताना वगैरे तुम्हाला कुठेतरी दिसला असेल तो क्वेश्चन. कळलंय खरंच हे? हो सर. सगळ्यांनी सांगा एकदा. समजलं? हो सर. समजले. एक क्वेश्चन विचारू? सोडून दाखवणार? हो सर. बघ, असाच देऊ का थोडासा वेगळा देऊ? थोडासा वेगळा द्या की सर. ठीक आहे. एकदम एक्झॅक्टली देत नाही तर खूपच बोर व्हाल तुम्ही. बघा, हा 3 kg आहे आणि हा 2 kg आहे समजा आणि ह्यांना दोरीनं बांधलंय. मी इकडं फोर्स अप्लाय केला लेट से 100 न्यूटनचा आणि इकडं फोर्स अप्लाय केला लेट से 50 न्यूटनचा. कुठल्या बाजूला मूव्ह करतील रे ब्लॉक? 100 न्यूटनच्या बाजूने उजव्या. ओके. दोरीमध्ये टेन्शन येईल का? हो येणार सर. हो सर. ओके. हो सर. आणि सेम ऍक्सेलरेशन पाहायला पाहिजे नाही दोघं पण. हो सर. ओके. मग मला सांगायचं हे ऍक्सेलरेशन किती असेल आणि ह्या दोरीत टेन्शन किती असेल? चॅटवर टाका मला आन्सर त्याची. सांगू नका. तुम्ही FBT ट्राय करू शकता किंवा मी आता जी ट्रिक शिकवली त्यानं पण ट्राय करू शकता. आणि सगळ्यांनी ट्राय करा बरं का रे. नुसते बसू नका लेक्चरला. काही येणार नाही तुम्हाला यातलं. मग गुड. एक मिनिट, तुझं किती आले आन्सर? हा. तरी पण मला असं का वाटतंय थोडंसं चुकलं आहे तुझं. बघ, सिद्धी ऍक्सेलरेशन कसं काढलं तू? एकदा चेक कर परत एकदा. काय चुकलंय का? तू यांचं वेट वगैरे घेत नाही ना यार? हे घर मांडलं का तू सगळ्यात पहिल्यांदा? हो सर. हा. मग त्या घराचं मास किती आहे टोटल? 5. आणि त्याच्यावर किती फोर्स लागतात एक्सटर्नल फोर्सेस? 2 लागतात म्हणजे नेट फोर्स येणार 15 न्यूटन. जमलंय की तुला? असं का आन्सर पाठवलंयस? सर मी काय तर वेगळंच केलं. काय ऍडिशन केलीस? काय केलंस? नाही, ते मास ऍड केले नाहीत. ठीक आहे. मग एफ नेट इज इक्वल टू मास. मास किती घेतलं रे टोटल सिस्टमचं आपण या घराचं? 5 kg घेतलं की नाही? हो सर. इंटू ऍक्सेलरेशन माहित नाही. नेट फोर्स किती असणार? इकडे 100 तिकडे 50 म्हणजे टोटल 50 लागला असेल की नाही? हो हो सर. सर.
हे मी सिस्टमसाठी बघतो. ह्या घरालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणायचं सिस्टम. ठीक आहे, होम म्हणतात पण आपण फिजिक्समध्ये सिस्टम म्हणायचं त्याला. मग किती येणार ॲक्सेलरेशन? 10 आलं का सगळ्यांचं? हो सर. गुड. हो सर. 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. गुड. आता त्यानंतर ह्यातलं कुठलं पण एक मास घ्या, कारण टेन्शन इकडं पण लागणार आहे इकडं पण लागणार आहे. कळलं का? हो सर. मग कुठलं घेऊया? 2 kg वालं घेऊया आपण, कारण टेन्शन काढताना तुम्ही असं रॅन्डमली काढू शकत नाही, कारण ते आतला फोर्स आहे, इंटरनल फोर्स आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्या तरी एका ब्लॉकला घर बनवायला पाहिजे. मग हे 2 kgचं घर आहे समजा, तर ह्याच्यावर इकडच्या दिशेला किती फोर्स लागला आहे? 100 न्यूटन. फक्त त्याच्यावर लागलेले फोर्सेस दाखवायचे. ह्या 50 न्यूटनचा आणि या 2 kgचा काही संबंध नाही. लक्षात आलं का? हो सर. मी जर हो 3 सर. kg घेतला असतं तर 100 न्यूटनचा काही संबंध नसता. मग इकडच्या दिशेला लागते टेन्शन, आणि त्यामुळे त्याचं ॲक्सेलरेशन किती होतंय रे? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर होतं की नाही? हो सर. हो. ह्या दिशेला. म्हणजे कुठला फोर्स मोठा असेल? 100 मोठा असेल की नाही रे? हो सर. सो हो 100 हो मायनस टी शुड बी इक्वल टू 2 इंटू ॲक्सेलरेशन किती आहे? 10. 10. सो मला वाटतं 20 येईल. टेन्शन तिकडे जाईल, 20 सबट्रॅक्ट होईल, आणि द फायनल आन्सर विल बी 80. 100 मधून 80 गेलं 20 येतं ना, त्यामुळे दिस विल बी 80 न्यूटन. तुमचे प्राण उडाले आकाशी, है की नाही? का कळलंय? कळलं सर. म्हणजे आता मला फरक पडत नाही सर, 2 बाजूला फोर्स द्या, एका बाजूला फोर्स द्या. आय कॅन ॲटलिस्ट ट्राय द क्वेश्चन. एवढा कॉन्फिडन्स आलाय सगळ्यांना? हो सर. ओके. थोडेसे ब्लॉक वाढवू का? त्याच्यापेक्षा जास्त नाही, कारण नंतर बोर होऊन जाईल, कारण तुम्हाला कन्सेप्ट कळाली आता. 3 ब्लॉक घेतो, हो सर. सोडून दाखवणार? हो सर. ट्राय करा, नाही तुम्हाला मी आहे. हो सर. क्वेश्चन नंबर 3. चिक चिक. हे ग्राउंड आहे आपलं, स्मूथ ग्राउंड. आणि मासेस घ्या 1, 2 and 3. यांना दोरीनं जोडूया आपण. दिस इज 1 string, दिस इज अनदर string, and the force I applied here is, let's say, 1 minute, 120 न्यूटन. काय काय सांगायचं मला? ॲक्सेलरेशन सांगायचं. मला सांगायचं किती दोऱ्या वापरल्या तरी मी. 2. त्यामुळे 2 वेगवेगळ्या टेन्शन येणार. कळतंय का? हो सर. हे हो, असं सर. गजारा नाही बनवलेला, यातनं दोरी घुसवून दुसरीकडे काढली आहे. तसं असतं तर टेन्शन एकच असतं. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन वेगवेगळे असणार. T1 आणि T2 किती असतील ते काढायचं. ओके, ह्याच्यामध्ये टेन्शन लेट से T2 असेल, ह्याच्यामध्ये T1 असेल. फाइंड द आन्सर्स अँड टेल मी. ट्राय करा. मगाशी जसं केलं त्या पद्धतीनंच करायचं आहे. पहिल्यांदा घर समजून ॲक्सेलरेशन काढा, त्यानंतर सोडा. गुड. अभिलाषा, आत्ताच आन्सर आहे? हो सर. ओके. घराचं मास किती आहे रे? 60 ना? नाही 6 ना, सॉरी 6. आणि त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स एकच आहे, 120. इकडं असं तर त्याला सबट्रॅक्ट केलं असतं मी, पण एकच लागला इथं. सो मला वाटतं 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर आन्सर आलंय सगळ्यांचं, बरोबर ना? हो सर. 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे सगळे 20 न पळणार बरं का रे. रेलगाडी कळतंय का? हो सर. मग आता कुठलं पण टेन्शन काढायचं आहे, T1 T2 कुठलं पण मास घ्या, काय फरक पडत नाही. फक्त 2 ला नका घेऊ, कारण T1 आणि T2 दोन्ही पण माहित नाहीत आपल्याला. त्यामुळे असं एक घ्या ज्याचा एक अननोन आहे आणि एक नोन आहे. ठीक आहे, त्यामुळे कुठलं घेऊ आपण? हेच घेऊया, 3 kg वाले घेऊया आपण पहिलं. इकडं 120 अप्लाय केला, इकडं टेन्शन T1 आहे जे मला माहीत नाही आहे. आणि नेट फोर्स किती असणार? ॲक्सेलरेशन 20 म्हटल्यावर नेट किती असणार? 60 असेल की नाही? 3 × 20 60 न्यूटन. अरे कळलं का? हो सर. 120 मायनस T1 इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ते ऑलरेडी काढलं आपण 60. सो 120 मधून 60 गेलं तर 60 राहतं. सो T1 ची व्हॅल्यू 60 आली आहे कुणाला?
हो सर. गुड. मग तसंच T2 जरा काढा आता. 20 60 20. अच्छा. T2 बघा, T2 साठी तुम्ही हा ब्लॉक निवडा 1 kg वाला, कारण तो एकच फोर्स लागतोय त्याच्यावर, त्यामुळे आरामात सुटेल. T2 इज इक्वल टू 1 × 20, म्हणजे T2चं डायरेक्ट आन्सर इथं 20 न्यूटन, बरोबर का? हो सर. ओके. तुम्ही असाच एक क्वेश्चन बघाल होमी बाबाच्या 9th क्लासमध्ये, ठीक आहे? फक्त ते टॉपरसाठी असतात तसले क्वेश्चन्स, म्हणजे ज्यांना थोडंसं आउट ऑफ दी बॉक्स विचार करायला जमतं, कारण स्कूलमध्ये असलं काही शिकवत नसतात तुम्हाला. असे थोडे क्वेश्चन प्रत्येक पेपरमध्ये असतात ज्याच्यावरून रँकिंग निघतात, ठीक आहे? नॉर्मल क्वेश्चन काय कोणाला पण सुटत असतात. मला सांगा रे, T1 + T2 जर केलं मी तर किती आन्सर येत आहे? 80. त्याचा आणि 120 चा काय संबंध आहे का? काही सुद्धा नाही. विचार पण करू नका, कारण हे सगळे इंटरनल आहे, ते सगळे एक्सटर्नल आहे. कळलं का? हो सर. खूप जण विचार करतात बघा, एक एक जण, म्हणजे कसं असतं सर, बाहेरने 120 लागलाय, T1 आला 60 म्हणजे T2 40 असेल, नाही किती 60 असेल, 60 आणि 60 120, असं काही नसतं. कळलं का? इंटरनल असतं, एक्सटर्नल असतं. मला जर ह्या रेलगाडीला थांबवायचं असतं तर कुठं फोर्स लावायला पाहिजे होता जेणेकरून थांबेल ती? 1 मास असलेल्या मागे 120. करेक्ट ना? हो सर. ऍक्च्युअली मी 2 आणि 3 मधल्या दोरील जरी 120 न खेचला मागे तरी सुद्धा चालेल, असं काही इश्यू नाही. पण तोपर्यंत 1 आणि 2 ऑलरेडी मोशन मध्ये असू शकतात, ठीक आहे? एनिवेज, हे कळलं का सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. तर मला वाटतं हॉरिझॉन्टल मोशन तुम्हाला समजलेलं आहे. घराला घरपण देऊन आपण ऍक्सेलरेशन कसं काढतो आणि त्याच्यावरून टेन्शन कसं काढतो, याचं एक बेसिक स्किल आलंय तुम्हाला आता. हो सर. ओके. एक थोडासा हटके क्वेश्चन विचारतो होता व्हर्टिकल मधला, तो एक सोडून दाखवा, म्हणजे मला वाटेल की तुम्हाला आता बऱ्यापैकी समजलंय मला काय शिकवायचं आहे. समजा असे एकाखाली एक असे मणी आहेत, मणी म्हणजे चौकोनी मणी आहेत अशी, 2च घेतो, ठीक आहे? आणि ह्याचं समजा वजन 2 kg आहे, ह्याचं वजन 3 kg आहे, आणि मग वरच्या दिशेला फोर्स लावलाय लेट्स से 100 न्यूटनचा. ओके. म्हणजे असं मी हे जमिनीवर पडले होते मनी असे 2 किंवा ब्लॉक जे दोरीने बांधले होते, मी वरच्या ब्लॉकला वर खेचला, कितीने? 100 न्यूटनने. तर परत तेच क्वेश्चन्स, मला ह्याचं ऍक्सेलरेशन किती असेल सांगाल, आणि ह्याच्यातलं टेन्शन किती असेल सांगाल? ट्राय कराल? हो सर. करा. हो सर. मला माहिती आहे तुम्ही कुठं चुकणार आहे, पण ट्राय करायला सोडायचं नाही, करायचं ट्राय. ऍक्सेलरेशन काढा फक्त आता सध्या. गुड गुड. टेन्शन काढायला गेलं तर त्या दोघांचं मास ऍड केल्यावर 5 × 20 100च येते. हा 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 हा. हे बघ, मला सांगा रे, मगाचा जो क्वेश्चन होता इथं आडवा, सेमच असा होता ना? इकडे मी काहीतरी 100 काहीतरी केलं होतं, हे 2 आणि 3 kg वर, बरोबर का? ह्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी घेतली होती का रे आपण? mg कुठं फोर्स ह्याच्या एफबीडी काढताना वगैरे? नाही सर. कारण नॉर्मल रिएक्शन बॅलन्स करत होती की नाही त्याला जमिनीवर ठेवल्यामुळं? हो. इथं काय झालंय सांगा बघ, इथं जमिनीवर ठेवलंय का याला आपण? नाही सर. म्हणजे जर मी ह्याला घर मांडलं तर याच्यावर फक्त एकच फोर्स नाहीये एक्सटर्नल, खाली पण एक फोर्स लागतो या सगळ्यावर. कुठला फोर्स सांगा भाऊ? mg. मग या दोघांचं वेट लागेल की नाही? हो सर. मला एक सांगा, दोघांचं वेट किती असेल बेसिकली? 2 आणि 3 kg म्हणजे 50 न्यूटन असेल की नाही mg?
हो सर. हो सर. मी जर 40 न्यूटन त्याला उचलायला बघलो, उठेल का रे तो वर? नाही सर. नाही. म्हणजे ग्रॅव्हिटी इम्पॉर्टंट आहे एवढं कळतंय. मी हो सर. समजा 50 न्यूटन फोर्स लावला वर, 50 न्यूटन, तर नुसतं धरून ठेवेन की नाही तिथं? हो सर. 50 हो सर. न्यूटनच्या एक्स्ट्रा वर लावला तरच मी ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करू शकतो. म्हणजे ग्रॅव्हिटी इथे इम्पॉर्टंट आहे, हे कळतंय सगळ्यांना? हो हो सर. सर. सो मगाच्या क्वेश्चन मध्ये मी 50 तुम्हाला दिलं होतं मागच्या दिशेला, दिसतंय का इथं 150 मध्ये? कारण ते गरजेचं होतं देणं. हो. पण इथं न देता सुद्धा तुम्हाला सुचलं पाहिजे इथून पुढे. आले लक्षात? हो सर. सो नेट फोर्स जो असेल इथं आपला, नेट फोर्स या सिस्टमवर, दॅट विल बी 100 मायनस 50, म्हणजे mg असणार त्याचं, सिस्टमचं, त्या घराचं. सो 50 न्यूटन. 100 न्यूटन म्हणजे आपला नेट फोर्स नाही इथं. कोण आहे? 50 न्यूटन. मग त्याच्यावरून जर मी ऍक्सेलरेशन काढलं, तर ऍक्सेलरेशन कसं काढणार? नेट फोर्स किती आला माझा? 50, आणि टोटल मास किती आहे त्या सिस्टमचं? 5. सो 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर येईल की नाही? तुमचं जे आन्सर 20 आलंय ते फक्त एका चुकीमुळे आलंय की आपण ग्रॅव्हिटीला नाही पकडलं, आणि दॅट इज नॅचरल. घाबरू नका. हे कळलंय सगळ्यांना? हो सर. ओके. मग त्यानंतर मला टेन्शन काढायचं आहे. टेन्शन काढताना परत एकाची एफबीडी काढायची आहे आता. 60 ना काय? बघूया आता. हे 3 kg आहे. 3 kg वर कुठले कुठले फोर्सेस लागतात रे? वर टेन्शन लागतंय का? हो सर. हो सर. आणि खाली त्याचं वेट पण लागेल की नाही 3 kgचं? आता हो सर. किती असेल ते? 30 असेल, बरोबर ना? हो सर. त्याच्यामुळे ते ऍक्सेलरेट होतंय वर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाही, हे मगाच्या पेक्षा थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे, पण घाबरायचं नाही. ब्रीद वाक्य लक्षात आहे ना आपल्या लाईफचं? इट इज अ स्केरी बिकॉज इट इज अ न्यू. आठवतंय ना सगळ्यांना? हो सर. सो t minus 30 is equal to 3 into 10 mass into acceleration. So 30. So 30 cancel, t is equal to 0. बरोबर ना? हो सर. नाही सर. ए हो सर, पाप आहे ते. -30 मिळून +30 होतंय. कळलं का? हो सर. तर मला वाटतं तुम्हाला बेसिक एक चेक मिळालेलं आहे की कसं करायचं आपण. हॉरिझॉन्टल असेल तर ग्रॅव्हिटी इम्पॉर्टंट नव्हती, कारण नॉर्मल रिएक्शन बॅलन्स करते. म्हणून तर ट्रॅव्हल बॅग आपण उचलत नाही, आडवून येतो. का उचलून येतात डोक्यावर? नाही. हां, ठीक आहे. पायऱ्या उतरताना आपल्याला करावं लागतं तसं. मग तुम्हाला जाणवत असेल बघा, ओढताना त्रास होत नाही पण उचलताना त्रास होतो का नाही? हो सर. हो सर. तेच आहे बेसिक रिझन. हेच आहे टेन्शन. मला किती फोर्स लावावा लागतो. खेचताना मी 10 न्यूटन जरी लावला तरी चालतो, कारण ग्रॅव्हिटीकडे बघायचं नाही मला. पण उचलताना त्याच्या ग्रॅव्हिटीपेक्षा जास्त लावायचा आहे फोर्स मला. ठीक आहे. एक क्वेश्चन देऊ असा अजून एक सेम टाईपचा. हो सर. ऍक्सेलरेशन आणि टेन्शन काढून दाखवाल मला? हो. हो सर. हा जर क्वेश्चन तुम्हाला जमला आत्ताचा पुढचा, तर तुम्हाला 11वी वाल्यांपेक्षा थोडं चांगलं येते समजायचं. कारण मी मोस्टली बघतोय ना, मुलं काहीतरी सिली मिस्टेक करतात. आणि असं 11वीच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा क्वेश्चन आहे. NCERT मध्ये की स्टेट बोर्ड मध्ये आठवत नाही मला, पण एक्झॅक्टली तसा देत नाही मी, त्या टाईपचा देतोय. समजा असे मनी आहेत एका खाली एक, तिथं 10 मनी आहेत, मी तर 3च मनी देतो असे. आता मनी जे असतात, मनी त्यांचे वजन किती असतात? ग्रॅम मध्ये असतात, पण मी केजी मध्ये देतो. ठीक आहे. हे पण 1 kg आहे, हे पण 1 kg आहे, आणि हे पण 1 kg. आणि ह्याला वर खेचतोय मी, लेट से 50 न्यूटन. तर ही एक दोरी आहे, इथे एक टेन्शन असेल T1, इथे एक टेन्शन असेल T2, आणि इथे एक टेन्शन असेल T3. तर तुम्हाला काय काढायचे आहेत? ऍक्सेलरेशन्स काढायचे आहेत, आणि ऍक्सेलरेशन काढायचं आहे आणि टेन्शन्स काढायचे आहेत. सो यातलं T1चं आन्सर काय असेल रे? T1चं आन्सर काय असेल? ओरली सांगू शकताय तुम्ही? 50 न्यूटन. कारण मध्ये काही मास वगैरे काही नाही आहे, नेट फोर्स वगैरे असलं काय. ठीक आहे. जेवढ्यानं फोर्स लावला तेवढंच त्यात टेन्शन प्रोड्यूस होणार. खालचे टेन्शन कमी कमी होत जातील. आले लक्षात सगळ्यांना? हो सर. हो सर. सो फाइंड, रेकॉर्डिंगमुळे थोडंसं लॅग होतंय बरं का. फाइंड ऍक्सेलरेशन
टेन्शन 1 काय आलंय, त्यामुळे टेन्शन 2 आणि टेन्शन 3 तेवढं काढून दाखवा मला. ऍक्सेलरेशन कसं काढायचं ट्रिक कळली आहे सगळ्यांना खरंच? हो सर. कसं घर घर बनवून. सर हम्म. दोन्ही भावे T3 लिहिले. होय काय? एक 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 मिनिट. 2 करा मग. तेवढं समजून घ्या रे. समजूतदार आहे ना तुम्ही? करा. हो सर. ग्रॅव्हिटी घेतली का विचारात सगळ्यांनी? हो सर. गुड. जरा 50च्या ऐवजी वेगळी व्हॅल्यू द्यायला पाहिजे होती ना. असू दे, करा. जरा पॉइंट मध्ये पण आले पाहिजे Yes. आन्सर्स. हे पॉइंट मध्ये पाठवा ना रे आळशांनो. ठीक आहे, करा. बाकीचे काय करतायत का काय? ट्राय. हा. एक्सेलरेशन नेट फोर्स किती आहे? 50 का 50 मायनस 30? 50 minus 30. कारण ग्रॅव्हिटी लागेल की नाही टोटल mg त्यांचा. सो दॅट विल बी 30 न्यूटन सगळ्यांचं मिळून, कारण मी सगळ्या घराला पकडतो इथे ऍक्सेलरेशन काढताना. आणि हे कधी करू शकतो? ज्यावेळी मला माहिती आहे तिघांचं ऍक्सेलरेशन सेम आहे. ठीक आहे, आणि सेमच आहे इथं. सो ऍक्सेलरेशन मला वाटतंय 50 मायनस 30 म्हणजे 20 न्यूटन नेट फोर्स असेल वरच्या दिशेला या घरावर, आणि त्यात मास आहे 3 kg. सो मला वाटतं ऍक्सेलरेशन 20/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर हो ना? सर. म्हणजेच हो. 6.67 मीटर. हे येतं का सगळ्यांना भागाकार गुणाकार असल्या गोष्टी? हो सर. हो. कॅल्क्युलेटर लागत नाही ना 1 अधिक 2 असं? ठीक आहे. सो आता मला T2 काढायचा आहे. तुम्हाला अजून एक ट्रिक शिकवू शकतो मी इथं. मगाशी शिकवायला पाहिजे होती. अजून एक छोटं घर बनवू शकता तुम्ही घरातल्या घरात. तुम्ही बघा इथं एक असं घर बनवलं होतं एवढं मोठं, म्हणून वर फोर्स किती लावला रे? 50, आणि खाली फोर्स किती आला? 30. बरोबर का? 30. तर मी समजा अजून एक छोटंसं घर बनवलं, ह्या घरात एक अजून एक छोटंसं घर, तर त्याच्यावर आता जो एक्सटर्नल फोर्स असेल तो T2 असेल की नाही रे? हो सर. हो सर. आणि त्या घराचं वजन जे असेल ते 2 kg असेल. मी काय म्हणतो कळतंय का सगळ्यांना? सर. हो सर. हो. नाही कळालं तुम्हाला? समजलं? सर. हो हो सर. सर. हे एक स्किल आहे. हो सर. इफ यू वॉन्ट टू क्रॅक IIT तर तुम्हाला असं सिस्टम बनवता आल्या पाहिजे. सध्या मी बनवून देतो, तुम्हाला काळजी नका करू. ठीक आहे. सो वर T2 लागतंय आणि टोटल मास 2 kg, आणि खाली किती टोटल mg किती येणार यांचा? 20 न्यूटन येईल की नाही आता? 20. आणि ही सिस्टम कितीने वर सरकतीये? 20/3 ने. बरोबर ना? हो सर. सो तुम्ही T2 काढताना कसं काढू शकता? T2 मायनस 20 इज इक्वल टू मास किती आहे त्या छोट्याशा घराचं? 2 kg इंटू 20/3. 2 kg. सो तुम्ही जर सोडवलेला T2 मायनस 20 इज इक्वल टू 40/3, म्हणजे T2 इज इक्वल टू 20 तिकडे जाऊन प्लस होईल. किती होईल रे ते? 60/3. हे असले चमत्कार करत नाही ना कोण? सर 20 + 20 60/3 20 आन्सर असलं कोण? हा, नाही सर. ठीक आहे. नाही सर. काय आहे तर सांगा मग हे. मला वाटतं 100/3 33.3. 33.3 100/3. असला आन्सर आलंय का रे कुणाचं तुमच्यातल्या? कुणाचं? हो, सर. हो. इल्ले कुणाचा नाही येत आन्सर. ठीक आहे. एनिवेज थोडासा टफ होता.
हे असले क्वेश्चन सोडवताना चुकतं रे, त्यामुळे घाबरू नका. तुम्हाला काय येत नाही म्हणून नसेल चुकलं, काहीतरी विसरतो, ग्रॅव्हिटी लिहायची विसरतो खाली आपण. तर ती चूक रिपीट नका करू पुढं कधी. T3 किती आलं? 50/3 का? ओके, एक मिनिट बघूया. सो 10 kg खाली लागेल T3 आणि ह्याचं 20/3 आहे ना. सो T minus 10 is equal to 20/3, 50/3. गुड, करेक्ट, गुड. T3 कसं काढणार? ह्या छोट्याशा घरावर, ह्याचं काही घर घ्यायची काही गरज नाहीये, एकटाच राहतो ना तो. हो सर. हां, त्याच्यावर बघा, वर लागतोय T3, खाली लागणार त्याचं वेट, आणि 1 kg असल्यामुळे mg म्हणजे 10 लागेल, आणि त्याच्यामुळे तो वर ॲक्सिलेट करतोय कितीने? 20/3 ने. सो यू कॅन डू लाईक दिस. T3 minus 10 is equal to 1 into 20/3, that is 20/3. सो हे -10 बॉर्डरच्या तिकडे जाऊन +10 होईल, आणि आय थिंक दिस आन्सर विल बी 50/3. बरोबर ना? हो सर. सो दिस विल बी हो, sir. 16.67. 16.67 म्हणायचं नाही बरं का याला. कसं वाचायचं? 16.67. 6.67. 67. ठीक आहे. असं तुम्हाला कोणी विचारणार नाही असंच म्हणायचं का म्हणून, कारण कुणाला विचार नसतं. काय काय टीचर सुद्धा 67 म्हणतात, त्यामुळे काही फरक पडत नाही. भावना महत्वाच्या. बरोबर? कळलं का रे सगळ्यांना खरंच? हो सर. हो सर. हो सर. मला सांगा, खेचणारा फोर्स काय असतो रे? आठवते खेचणारा फोर्स खाली? mg. mg नव्हे, mg चा कंपोनंट होता. अरे मुद्दामून त्यासाठी लिहून दिलं होतं की रे मी, खेचणारा फोर्स लक्षात राहील म्हणून. हा, mg ला 2 कंपाऊंड मध्ये इन्क्लाइन प्लेनवर तोडायचं माहिती आहे का आपण, कॉस आणि साइन मध्ये? कुठला सांगा आता? m cos थीटा ना ते इन्क्लाइन प्लेन मध्ये. नाही, mg sin. रिवाइज करू आपण. ठीक आहे. तुम्ही जर ते पाठ नाही केलं तर तुम्हाला बनवावं लागेल ते प्रत्येक वेळी. ठीक आहे. ओके, हा क्वेश्चन समजला सगळ्यांना? न्यूटनचा सेकंड लॉ कसा अप्लाय करायचा कळतंय का रे सगळ्यांना? 100%. हो हो सर. सर. हो सर. स्टार्टिंग आपण टग ऑफ वॉर पासून केली होती. सुरुवात छोट्या गोष्टींपासून जात आपण व्हर्टिकल मोशन मध्ये गेलो. आता थोडेसे वेगळे क्वेश्चन स्टार्ट करतो मी, इन्क्लाइन प्लेन वाले. ठीक आहे. करायचे का? इथंच प्राण गेले तुमचे? नाही सर, हो सर, करूया. करेक्ट. ठीक आहे. हे ह्या क्वेश्चन सारखे हो, नसतील ते तुम्हाला फील येईल बरोबर त्याचा. समजा मी तुम्हाला असा क्वेश्चन दिला, इन्क्लाइन राहू द्या, आपण जरा असं बेसिकच करू, कारण ते सुद्धा महत्वाचे. समजा असं ग्राउंड आहे आणि ते इथं संपलं. खाई म्हणजे कळते ना तुम्हाला? दरी. हो सर. इथे एक ब्लॉक आहे आणि दुसरा ब्लॉक याला कनेक्टेड होता, पण तो आता खाली पडायला लागलाय. म्हणजे पडतानाच मी तुम्हाला दाखवते काय होते नेमकं. ठीक आहे. आणि ह्यांच्यातली जी दोरी आहे ती अशी गेली आणि इथं काहीतरी आहे. कुणाला माहिती आहे का याला काय म्हणतात? पुली. माहिती आहे सगळ्यांना? अरे विहिरीवर नसते का ती दोरीवर ओढताना? हो सर. हो सर. समजा ह्याचं मास 10 kg आहे आणि ह्याचं मास 2 kg आहे आणि स्मूथ आहे ग्राउंड. कसं आहे? स्मूथ आहे. किंवा समजा या दोघांना असं धरलंय मी आणि आता सोडून दिलं. ओके, टी इज इक्वल स्टॉपवॉच ऑन कर म्हणलं मी आणि सोडून दिलं. काय होईल रे यांच्यात? काय वाटतंय तुम्हाला? तुमचं प्रायमरी अंदाज काय आहे? आहे तशीच राहणार. अजून एकदा मी सांगतोय, ग्राउंड स्मूथ आहे. आता विचार करून सांगा. मग ते 2 kg चा घसरत block 10 वाला पुलीला तटणार, तोपर्यंत तो घसरणार पुढे. हे बघा, तुमचा जर डाऊट हा असेल की सर इथं 2 kg आणि तिथं 10 kg आहे, त्या 10 kg चं ग्रॅव्हिटी बॅलन्स केली आहे नॉर्मल रिएक्शननं. ह्या 2 kg ची ग्रॅव्हिटी बॅलन्स केली आहे का रे कोणी? नाही सर. नाही. त्यामुळे इथं मुंगी जरी असती, रिअल लाईफ मध्ये असं होत नसतं, पण मुंगी जरी असती तरी त्याने खेचलं असतं, स्मूथ ग्राउंड असतं तर. ते कळलं मी काय म्हणतोय?
हो सर. हे हो, तुम्हाला सर. कळलं नसेल तर विचारा मला एकदा. सिद्धी, पूर्वी कळलं का रे मी काय म्हटलं होता का परत एकदा सांगू? सर पुन्हा एकदा सांगा. हे बघ, इथं किती ब्लॉक जोडलेत मी? 10 आणि 2. ह्या 10 kg ची ग्रॅव्हिटी mg फोर्स नॉर्मल रिएक्शनने बॅलन्स केला की नाही? हो ह्या 2 kg चा नॉर्मल रिएक्शनने बॅलन्स केला नाही, कारण त्याला टचच नाही आहे कोणासोबत. आले का लक्षात? हो त्यामुळं इथं बघा, इथं जर मी दोरी तोडली तर 2 kg खाली पडेल, पण ही जर दोरी तोडली तर 10 kg खाली पडेल का रे? नाही. ह्याचा अर्थ काय? ह्या 2 kg ची ग्रॅव्हिटी मॅटर करते, ह्या 10 kg ची ग्रॅव्हिटी मॅटर करत नाही. आता समजलंय का सगळ्यांना? हो सर. ओके? हो सर. त्यामुळे ह्यांचे मास काही पण असू देत, जोपर्यंत मला सांगितलंय ग्राउंड स्मूथ आहे तोपर्यंत हा ब्लॉक ह्याची ग्रॅव्हिटी बॅलन्स न झाल्यामुळे खालीच येत राहणार आणि हा ब्लॉक पुढंच येत राहणार. कळलंय का सगळ्यांना? खरंच हो सर. काय डाऊट नाही ना? नाही. बघा, आता इथं आपल्याला एफबीडी वगैरे करावं लागतात. परत मी घराचं वगैरे तुम्हाला उदाहरण देऊ शकतो इथं. ठीक आहे, घाबरू नका. हे बघा, समजा या 2 kg ची एफबीडी काढली. पटापट मला हे सांगायच्या, एफबीडी सांगायच्या. पहिला फोर्स कुठला असेल याच्यावर? mg 20 किती न्यूटन. असेल तो? mg म्हणजे 20 असेल की नाही? 2 × 10. अजून कुठला हो, सर. फोर्स असेल? टेन्शन. नॉर्मल Tension रिएक्शन असेल आहे. का रे याच्यावर? नाही सर. कारण टचच नाहीये कुठं सुद्धा. सर दिसला टच नाहीये सर. ओके, हो सर. त्यामुळे टेन्शन असेल. टेन्शन कुठल्या दिशेला असेल? खाली की वर? वरती. वरती. कारण पॉइंट ऑफ जॉईनिंग टुवर्ड्स द रोप. कळतंय का सगळ्यांना हे? हो सर. आणि एवढं मला प्रायमरी माहिती आहे की हा खाली सरकणार आहे. ह्याचा अर्थ कुठला फोर्स मोठा असेल इथं? 20 न्यूटन. So I can write the equation like this: 20 minus t is equal to 2a. कळलं का रे सगळ्यांना ही पहिली इक्वेशन? हो हो सर. सर. न्यूटनचा सेकंड लॉ अप्लाय करायला जमा लागलाय का तुम्हाला खरंच? हो सर. हो सर. त्यानंतर या 10 kg एफबीडी काढू आपण. 10 kg कुठल्या दिशेला? आता हा बघा, 2 kg खाली मूव्ह करणार आहे, 10 kg आडवा मूव्ह करणार आहे. मग 10 kg मध्ये आडव्या दिशेला जे फोर्स आहेत ते फक्त काढू आपण. किंवा जर सगळेच फोर्स दाखवायचे असेल तर mg म्हणजे 100 न्यूटन खाली लागेल, नॉर्मल रिएक्शन वर लागेल आणि टेन्शन फ्रॉम द पॉइंट ऑफ जॉईनिंग टुवर्ड्स द रोप म्हणजे उजव्या दिशेला लागेल की नाही टेन्शन? हो हो सर. सर. इथं बघा, नॉर्मल रिएक्शन आणि 100 न्यूटन नेहमी एकमेकाला बॅलन्स करणार, त्यामुळे त्यांना ड्रॉ जरी नसतं केलं तरी चाललं असतं. मी बरोबर का? हो सर. हो सर. हो सर. आणि त्याच्यामुळे याचं ऍक्सेलरेशन इकडच्या दिशेला होत आहे. सर इथं नेट फोर्स किती असेल रे ह्या ब्लॉकवर हॉरिझॉन्टल दिशेला? टीच असेल ना फक्त. हो सर. हो सर. आणि त्याचा मास 10 आहे. सो दिस विल बी 10a. दिस इज इक्वेशन नंबर 2. हे सगळ्यांना कळलंय का खरंच? काय हेवी वाट लागलं हे सगळं? हो सर. हो ओके, सर. मग मला आता यातनं काय काढायचं? ऍक्सेलरेशन काढायचं. तर इथं सिम्पली टी ची व्हॅल्यू तिथं पुट करू शकता, किंवा जर तुमचं मॅथ चांगलं असेल तर तुम्ही सिम्पली यांना ऍड करू शकता. ऍड केल्यावर काय होईल रे? -t + t कॅन्सल होतील की नाही ऍडिशन मध्ये? हो सर. हो आणि सर. 20 फक्त जिवंत राहील. आणि इकडं 2 + 12 किती? 2 + 10 किती? 12 आहे. 12. सो Sir, ऍक्सेलरेशन 12 आहे. 4/3. 4/3 1.33. किंवा 4/3 ठेवू आपण. 4/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे तुमचं माइंड फ्रेश पाहिजे बरं का यासाठी. कळलंय का सगळ्यांना खरंच? हो हो सर. हो सर. कळालं. आणि हे आन्सर पॉझिटिव्ह आलं याचा अर्थ खरंच असं होतंय. हे जर आन्सर निगेटिव्ह आला असतं तर त्याचा अर्थ असा असता हे 10 वर निघाले आणि हे इकडे निघाले. तुम्ही कधी मॅथ्स मध्ये असं 4/3 नाही, 5/3 येणार. किती येतं? 5/3. अथर्व बाळा, माझं मी सोडू जाऊ का इथून पुढं? सॉरी सर. असू दे. हे बघा, हे जर तुम्ही असलं की नाही तर कधी सोडवलं का रे? लेट्स अज्युम द व्हॅल्यू टू बी एक्स. ती जर पॉझिटिव्ह आली तर युअर अझम्पशन इज करेक्ट. ती जर निगेटिव्ह आली तर कॉन्ट्राडिक्टरी द रिझल्ट अवर अझम्पशन इज रॉंग. असली गणित सोडवली तर मॅथमॅटिक्स मध्ये हो कधी? सर. हो सर. हो सर. हो सर. ते इथं लागणार आहे. ते इथं आपल्याला पुढं लागेल कुठं तर, जिथं आपल्याला कळतच नाही कुठं मूव्ह करणार आहे, इकडं का तिकडं. त्यावेळी मग एक आझम करायचं, पॉझिटिव्ह आलं तर खरं आहे, निगेटिव्ह आलं तर उलट्या दिशेला. इझी आहे, फिजिक्स खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त त्या नजरेने बघितलं पाहिजे त्याच्याकडे. हे कळलंय सगळ्यांना कसं आलं खरंच? हो सर. हो सर. मग टेन्शन काढायचंय मला. तर ऍक्सेलरेशन मिळालं 5/3. ते इथं पुट करा.
किती आहे ते सांगा. 16.6. टी इज इक्वल टू एम ए. 10 इंटू 5/3 म्हणजे 50/3 50 न्यूटन. तुम्हाला आन्सर पटापट येतात नाही येतात सध्या मला टेन्शन नाही आहे त्याचं. तुम्हाला यातले 10 गणितामधले 3 जरी गणितं सोडवता आली तरी माझ्यासाठी ओके. सध्या तुम्ही समजून घेण्यावर भर द्या. तुमच्या लाईफमध्ये पहिल्यांदा बघता हे, ते पण ऑनलाईन, ते पण मी सोडवतोय निम्म. ह्याच्यातनं असा म्हणजे व्हिडिओ बघून आपण क्रिकेट शिकू शकत नाही ना ग्राउंडवर गेल्याशिवाय. तसंच आहे. त्यामुळे समजून घ्या पहिल्यांदा काय होतंय. लर्न करा. रूल्स काय आहेत नेमके, काय सुरू आहे इथं नेमकं, असं का व्हायला लागलं हे समजून घ्या. हे जर आलं तरच तुम्हाला जमणार आहे. ते म्हणतात ना टू बिकम अ गुड लीडर यू शुड फर्स्ट बी अ गुड फॉलोअर. त्यासारखंच आहे. मग समजून घ्या. काय गडबड नाही आहे. तुम्हाला लगेचच आले पाहिजेत क्वेश्चन्स हे असं काय नाही. थिंकिंग डेव्हलप करा तुमचं. असंच का केलं सरांनी, हेच का केलं. इथं मी टीची व्हॅल्यू 10A जर इथं पुट केली असते समजा, तर ते 10A तिकडे जाऊन प्लस झालं असतं आणि 12Aच आन्सर आला असता. सो तुम्ही हाच क्वेश्चन भरपूर पद्धतीने सोडवू शकता. कळलं का सगळ्यांना नाही खरंच? हो सर, कळाले. काय डाऊट? हो सर. नाही. ओके. अजून एकच विचारू क्वेश्चन मी तुम्हाला. हो सर. हो सर. मी तुम्हाला जे गरजेचं आहे ते विचारणार आहे. हे न्यूमरिकल्स काय तुम्हाला नंतर जमतात. म्हणजे मागची जी बॅच होती त्यांना सुद्धा हे पहिल्यांदा जमत नव्हतं. त्यांना सुद्धा हे अवघड वाटायचं थोडंसं. तरी पण ते आता आरामात सोडत असले क्वेश्चन्स. हां सर द्या, कसलं पण द्या, 1000 ब्लॉक द्या एका मागे एक, आम्हाला चालतं. सध्या तुम्ही समजून घेण्यावर भर द्या. ठीक आहे. मी समजा तुम्हाला असला एक क्वेश्चन दिला, विचार करायचा काय फक्त. न्यूमरिकल्स सोडवणं सध्या नंतरची गोष्ट आहे. सध्या तुमचा कॉमन सेन्स जिवंत ठेवून मला आन्सर द्या. समजा अशी एक दोरी आहे आणि अशी एक दोरी आहे. ठीक आहे. इथे एक ब्लॉक जोडलाय मी 2 kgचा. इथे एक ब्लॉक जोडलाय समजा मी 3 kgचा. ओके. आणि ही पुली आहे. दिसते का पुली सगळ्यांना? हो सर. हो सर. आणि त्या पुलीला इथे ऍक्सिस असतो, त्याच्या भोवती ती अशी गोल फिरत असते. आणि इथं मी असं कनेक्ट केलंय. आता मी तुम्हाला थोडंसं अर्ध सत्य सांगतो इथलं, कारण तुमच्या डोक्याला ते पेलणार नाही. घाबरू नका, ते नंतर कळेल तुम्हाला की ऍक्च्युली दोरी फिरत नाही. आपण जे न्यूमरिकल्स घेणार आहे त्याच्यामध्ये फिरत असते तर ते ॲडव्हान्स क्वेश्चन म्हणतो. ओके. मला सांगा रे, मी आता हातात धरले त्या दोन्ही ब्लॉक्सना, काय पुलीवर अशी दोरी बसवून आणि सोडून दिलं यांना, काय होईल सांगा भाऊ? 2 kgचा ब्लॉक वर जाणार, 3 kgचा खाली येणार. मगाच्या सारखं इथं काय कन्फ्युजन आहे का रे तुम्हाला आता? नाही. कुणाचीच ग्रॅव्हिटी बॅलन्स होत नाही इथं. कोणच टच मध्ये नाहीये. त्यामुळे इझी क्वेश्चन आहे की नाही हा? हो सर. ज्या बादलीमध्ये जास्त पाणी आहे तो खाली जाणार, ज्या बादलीमध्ये कमी पाणी ती वर जाणार. बरोबर का? काय डाऊट? हो सर. नाही. मग हो सर. हे खाली जाणार आणि हे वर जाणार. समजा हे खाली निघाले ए ऍक्सेलरेशन, तर हे किती ऍक्सेलरेशन वर जाणार सांगा भाऊ? एक्सेलरेशन. त्याच्यापेक्षा कमी गेलं तर दोरी तुटेल की नाही? हा फास्ट पळेल, हा कमी वर जाईल. दोरी सप्लाय, जेवढी दोरी याला पाहिजे खाली तेवढी दोरी यानं सप्लाय केली पाहिजे की नाही वर? हो सर. हो सर. कळलं का? हो सर. हे लक्षात ठेवा, ही छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. मग आता मी जर 3 kgची एफबीडी काढली तर सांगा फोर्सेस पटापट सांगा. mg. म्हणजे ह्याला मी आता काय करतो, बरं ठीक आहे, तुम्हाला फॉर्म्युले रटावायला लावत नाही मी. हा डायरेक्टच करू. 30 mg फोर्स वर. आणि टेन्शन कुठं लागेल, खाली की वर? वर. ह्या ऍक्सेलरेशनचा आणि ह्यातल्या टेन्शनचा काही संबंध नाही. कळतंय मी काय म्हणतोय? म्हणजे डायरेक्शनचा. तुम्हाला जी डायरेक्शन शिकवली तशीच पाठ करायची. फ्रॉम अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ जॉइनिंग टुवर्ड्स द रो. ओके. तुम्ही जर बघितलं इथं किती दोरे वापरले तरी आपण ह्या सिस्टम मध्ये? एक. म्हणजे जे इथं टेन्शन असेल तेच इथं असलं पाहिजे. कळतंय का सगळ्यांना? हो सर. कारण हा मॉलिक्युल ह्याला, हा मॉलिक्युल ह्याला असं असं करत त्या सगळ्या पुलीवरनं गोल 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 फिरून मग इकडचा खेचणार त्याला. कळतंय काय सुरू आहे? हो सर. हो सर. त्यामुळे मी रांगोळी काढली, पुसताना जीव जाणार आहे माझा. 1 मिनिट थांबा. थोडीशी राहिली आता, मरू दे. ऐका, इथं जे टेन्शन आहे तेच इथं असणार.
ह्या 2 kg वर कुठल्या दिशेला टेन्शन असेल रे, वर काय खाली? वरती. पॉइंट ऑफ जॉईनिंग टुवर्ड्स झिरो. त्याचं टेन्शन घ्यायचं नाही वर निघालाय खाली निघालाय, ठीक आहे. हा, आणि ह्या कुठं निघालाय? खाली निघालाय, ऍक्सेलरेशन ए ने. मला सांगायची एफबीडी कशी लिहाल? पट इक्वेशन कशी लिहाल याच्यासाठी? 30 minus T minus T is equal to 3. minus T is equal to 3. टी मायनस 30 का नाही लिहिलं? 30 मायनस टीच का लिहिलं? कारण की 30 खाली बाजूला accelerator acceleration आहे. होतंय. गॉड. कारण खालचा फोर्स जास्त आहे म्हणून तर खाली निघालाय तो, बरोबर का? हो सर. आणि हो, सर. हा नीटला पडलेला क्वेश्चन आहे बरं का रे बाळांनो. मी तुम्हाला हे पण शिकवेन की तोंडी कसं सोडवायचं त्याला, ठीक आहे. घाबरू नका. सगळंच तोंडी कसं सोडवायला शिकवायला लागलो तर आपलं लेक्चर अर्ध्या तासात संपेल सगळ्या NLMचं, ठीक आहे. हां, ह्याच्यावर टेन्शन कुठल्या दिशेला आहे? वरच. आणि MG कुठं असणार? वर. खाली. कारण पृथ्वी खाली आहे, ठीक आहे. सो इथं एफबीडी कशी, इथं कसं लिहिणार इक्वेशन सांगायची? T minus 20 is equal to 20 is equal T minus 20 is equal to 2a. करेक्ट का? हो सर. हो. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल, प्रत्येक वेळी एक -10 एक +T येते इथं, दिसते का? हो सर. इथं 3-4 जरी ब्लॉक असते एका खाली तर असंच झालं असते, -T+T. कारण एकात तो हायर आहे एकात लोअर आहे म्हणून तर ते मोशन होऊ शकतं. इथं पण हायर तिथं पण हायर म्हटलं ते दोघं वर जातील की नाही अशा ढगात, कळलं का? एक खाली आणि हो, एक सर. वर गेला पाहिजे. मग आता सिंपल काय करायची, ही स्टेप लक्षात ठेवा रे, नेहमी ऍडिशन करायची यांची. ऍडिशन का करायची? कारण कॅन्सल आउट होतात. सो -T आणि +T कॅन्सल झाले, दिसतायत का सगळ्यांना कॅन्सल झालेले? हो हो सर. सर. इथं हे +30 आणि इथं हे -20 आहे. सो +30 -20 किती होणार? 10 होणार की नाही? 10. हो सर. मी ऍडिशनच केली आहे, त्या 20च्या मायनसमुळे ते सबट्रॅक्ट झालं, कळलं का सगळ्यांना? हो सर. हो. नाहीतर काही जण म्हणतील सर इथे ऍडिशन करा तुम्ही सबट्रॅक्शन कशी केली? 50 लिहायला पाहिजे होतं. तिथे मायनस त्या 20चा स्वतःचा मायनस आहे. मी जर इथे सबट्रॅक्शन करायचं 30 मायनस -20 50 झालं असतं ते. हे एवढं मॅथ्स येतं ना रे सगळ्यांना? हो सर. हो सर. 3 + 2 that will be 5a. 5a. Acceleration will be I think 2 m/s². कळलं? तर नीटला जे ऑप्शन्स होते ते असे होते, G/3, G/2, G/5, G/10. कुठला ऑप्शन असेल सांगा बघू यातला? G/5. झालं. G/5. आता हे आम्ही नीटच्या पोरांना असं शिकवतो की त्यांनी बघितलं, हा सर असं आहे, झालं G/5 आन्सर. फक्त तुम्हाला आता जमणार नाही लगेच ते. वा, मला सांगा ह्याला जर मी घर मांडलं ह्या सगळ्याला, एक मिनिट, तर हे टेन्शन जे दिसतंय सध्या ते एकामेकाचा फोर्स आहे की नाही? ह्या दोन वेगवेगळ्या दोरी नाही आहेत, एकमेकावर लागलेली आहेत. कळलं का मी काय म्हणलं? हो सर. हो सर. ऍक्च्युली असं वर्कआउट होत नाही बरं काय. म्हणजे हे जे मी शिकवलंय हे असं वर्कआउट होत नाही, फक्त फॉर्म्युला जो येतो त्याच्याप्रमाणे सांगतोय. किंवा ह्यांचे जर मासेस घर राहू दे, समजा मासेस जर सेम असते तर काय झालं असतं? स्टेबल राहिलं. Stable राहिले असते. स्टेबल राहिले असते Stable किंवा असते. मूव्ह झाले असते, फक्त ऍक्सेलरेशन नाही, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने. समजले मी काय म्हणलं? हो सर. हो सर. ओके, म्हणजे हो, याची सर. व्हेलॉसिटी खाली असते त्याची वर असते, पण जी असते ती कॉन्स्टंट राहिली असते. ऍक्सेलरेशन 0 असतं. कळलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. हो सर. मग जे काय झाले ते मास मधल्या डिफरन्समुळे झाले की नाही रे? हो सर. हो सर. हो सर. हे जर मासे सेम असते, 3 - 3 0, 4 - 4 0, 100 - 100 0, दोन हत्ती इक्वल फुगलेले, त्यांचं पण ऍक्सेलरेशन 0 होणार. फक्त दोऱ्या तशा पाहिजेत त्यांना सांभाळून ठेवणारे. फक्त एक छोटा हत्ती असेल आणि एक मोठा हत्ती असेल तरच ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होऊ शकते. कळलंय सगळ्यांना खरंच? हो सर. मग ह्याचा जो हो, सर. फॉर्म्युला आहे की नाही तो असा आहे, m1 - m2 अपॉन m1 + m2 इंटू g. तुम्हाला फॉर्म्युला असा रटायची गरज नाहीये, मी तुम्हाला सांगतो साध्या मराठीत आपल्या कसा पाठ करायचा. m1 - m2 त्याच्या बाजूला दोन रेषा दाखवल्या, त्याचं मिनिंग काय कोण सांगेल? मॉड्युलस. मॉड्युलसचा अर्थ काय असतो? 2 - 3 करा किंवा 3 - 2 करा, जे येईल ते पॉझिटिव्ह मध्ये घ्यायचं. कळलं का? हो सर. हो सर. मग तुम्ही वर न्यूमरेटरला काय लिहाल? दोघांचा डिफरन्स किती रे? 3 - 2 किती? 1. 1. 1. आणि दोघांची ऍडिशन किती? 2 + 3 किती? 5.
आणि जी ची व्हॅल्यू किती 10. 5. सो 10/5 10. 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 2 मीटर कळलं पर कसं सेकंड. करायचंय? हो सर. हो सर. सर. तुमचे प्राण निघाले नाही ना? कळलं ना सगळ्यांना? हो सर. हो सर. समजा हो, अशा सर. दोन डंबेल असते अशा. एक मिनिट आपण कसं करू, ह्यातच दाखवूया बघा. हे समजा इथं 7 असतं आणि इथं 8 असतं, तर काय झालं असतं आन्सर? फ्रॅक्शन मध्ये सांगा. 10/15. कळलं? सबट्रॅक्शन 1 आहे की नाही 7 आणि 8 मधलं? हो सर. हो सर. हो. अरे फॉर्म्युला बघून तरी सांगा. कळलं का सगळ्यांना? हो हो सर. सर. ओके. हो सर. आणि अजून एक गोष्ट विचारतील तुम्हाला, टेन्शन काढा म्हणून यातलं. काय काढा म्हणतील? टेन्शन. टेन्शन. तर टेन्शनचा एक फॉर्म्युला आहे. पाठ होत असेल तर करा, नाही तर काही गरज नाही पाठ करायची. 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू जी. टेन्शन जरी नाही काढता आलं या फॉर्म्युला, तर इथं एफबीडी वापरून काढता येतं की नाही आपल्याला आरामात? हो सर. कसं? हो. t-20, कारण हे वर निघालंय, इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलेरेशन. ऍक्सेलेरेशन किती आलंय आपलं? 2 आलंय ना. सो 2 × 2 4. सो टेन्शन 24 न्यूटन. मला वाटतं आलंय तुमचा आन्सर, बरोबर का? हो सर. हो सर. ते हो, जर इथं सर. पुट केलं तुम्ही 2 × 3 डिवायडेड बाय 2 + 3 म्हणजे 5 × 10. सो हे किती येतं? 2 × 2 = 4, 2 × 12, 2 × 24 न्यूटन येतं इथं पण. ठीक आहे. मी सध्या फॉर्म्युले पाठ करायला कोणाला सांगत नाही फाउंडेशनमध्ये, कारण तुमचं मेंदू मग हँग होतो, तांबरतो. नुसतं रटण्यावर भर देता तुम्ही. सध्या तुम्हाला थिंकिंग चांगलं करायचं तुमचं. सर कसला पण अवघड क्वेश्चन द्या, मी विचार करायला शिकतो. हे आलंय का तुम्हाला? खरंच लक्षात आलंय? खरंच हो सर. हो सर. हँग हो, झालेलं नाही सर. ना? समजलंय ना? हो सर. हो सर. समजले. असलाच एक क्वेश्चन देतो अजून एक. मला त्याचं ॲक्सेलेरेशन आणि टेन्शन काढून दाखवायचं विदाउट युजिंग फॉर्म्युला. टेन्शनचा ॲक्सेलेरेशनचा फॉर्म्युला वापरा, कारण ते लॉजिकच आहे सिम्पली. समजा इथे एक ब्लॉक आहे आणि इथे एक ब्लॉक आहे. हे मास आहे m आणि हे मास आहे 2m. एक मिनिट, थोडंसं मोठं करतो याला. 1 मिनिट. हां, हे मास आहे m, हे मास आहे 3m. ठीक आहे. आणि ह्याला जोडलंय असं. मासेस माहित नाही मला काय ते. ठीक आहे. मला सांगा, दोरी कशी मूव्ह करेल? क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कशी रोटेट होईल? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. हा खाली गेला पाहिजे, हा वर गेला पाहिजे की नाही? ह्याचा अर्थ हो असं. सर. फक्त इथं आपण असं अजून करतो की पुली मूव्ह होत नाहीये, कारण पुली मूव्ह झाली तर फ्रिक्शनमुळे होईल, आणि फ्रिक्शन सध्या आपल्याला पिक्चरमध्ये नको आहे. ऍक्सेलरेशन काढा किती असेल, आणि त्यानंतर टेन्शन काढा. 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सांगू नको आन्सर. मला चॅटवर पाठवा, चॅटवर. सार्थक बाळा, चॅट म्हणजे इथं का तू सोडवलेलं पाठवतो? ओके. हे आले तुमचं आन्सर सगळ्यांना? अथर्व एकदा चेक कर रे. एक्सेलरेशन आहे सबट्रॅक्शन ऑफ दी मॅसेस. किती येणार? 2m येईल की नाही? अरे 3m - m किती? 2m. आणि 3m + m किती? 4m. बरोबर का? हो सर. इंटू जी म्हणजे 10. इथं मासेस दिले नाहीत, पण त्याचा काही फरक नाही पडला पाहिजे, कारण मासला मास कॅन्सल होतोय बघा इथं. सो मला वाटतं हे 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर येत आहे. आले का सगळ्यांना हे? हो सर. गुड. आणि टेन्शन काढायचं असेल तर फॉर्म्युला नाही वापरायचा. मेमोरायझेशन इज अ क्राईम. असं जर लक्षात राहिलं तर 11वी बरोबर ठेवा लक्षात. पण
मग कुठली एफबीडी काढूया यातली आपण? ह्याची काढूया, एमची जरा सोपी आहे. सो बघा हो सर. खरं ह्याच्यामध्ये एम आलं पाहिजे बरं का, कारण टेन्शन इज अ फोर्स. सो टेन्शन वर असेल, एम जी खाली असेल, एम जी, कारण मासची व्हॅल्यू माहीत नाही मला, त्यामुळे असं झालं पाहिजे एम जी. आणि ॲक्सेलरेशन किती आहे? 5 आहे, बरोबर का? हो सर. हे मला असं वाटलं तुम्ही हँग झालाय, लोड झालंय का तुम्हाला? हे खूप नाही अवघड सर. थोडंसं काय. ठीक आहे. सो दिस विल बी टी मायनस एम जी इज इक्वल टू 5m, बरोबर का? हो सर. सो एम जी तिकडं जाईल आणि 5m त्यात ॲड होईल. जी ची व्हॅल्यू तुम्ही 10 पुट करू शकता याच्यामध्ये. सो आय थिंक दिस विल बी 10m प्लस 5m म्हणजे 15m होईल की नाही ते? हो सर. दिस इज युअर आन्सर. आता एम ची व्हॅल्यू दिली तर त्याप्रमाणे ॲडजस्ट होईल ते. तुमचा मेंदू दुखायला लागला की नाही रे? बॉइलिंग पॉईंट आलाय का मेंदूचा जवळ तुमच्या? नाही सर. अजून 2-3 एक्झाम्पल घेतल्यावर येईल नाही का? किती असतो मेंदूचा बॉइलिंग पॉईंट जनरली, माहिती आहे कुणाला? जोक होता, सोडून द्या. हे कळलं का रे सगळ्यांना? हो सर. सो मला वाटतं तुम्हाला एफ इज इक्वल टू एम ए काय असतं याचा घेरा कळालाय तुम्हाला, स्कोप कळालाय तुम्हाला, बरोबर का? म्हणजे जेवढं शाळेमध्ये जनरली सांगितलं जातं एफ इज इक्वल टू एम ए झालं, तेवढं सोपं नाहीये ते, बरोबर ना? त्याला अप्लाय करता आलं पाहिजे तुम्हाला. हो सर. त्याला अप्लाय करता आलं पाहिजे. हो सर. ठीक आहे. आणि अजून एकदा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता 11वी-12वीला नाहीये, त्यामुळे हार्ड अँड फास्ट सगळंच पटापट मला जमलं पाहिजे असं काही टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. जमत असेल तर वेल अँड गुड, नसेल जमत तर टेन्शन नाही घ्यायचं, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचा. एक पॉईंट येतो ज्यावेळी तुम्हाला जमायला लागतं त्या गोष्टी. माझ्याकडे फाउंडेशनला अशी सुद्धा मुलं असतात की ज्यांना पहिल्या 2 महिन्यात कळतच नाही काय सुरू आहे, ते नुसतेच बसत असतात लेक्चरला. त्यांना कळतं फोर्स वगैरे अशा गोष्टी, पण न्यूमरिकल सुटत नाहीत किंवा सुटत असतात, पण 10 मधले 5च न्यूमरिकल किंवा 3च न्यूमरिकल. कधी कधी होतं एखाद्या चॅप्टरमधलं काहीच कळत नाही, पण शेवटीला जाऊपर्यंत त्यांना माहीत नाही कसं होतं त्यांचं, पण ते चांगले बनतात. एक जण तर छुपे रोस्तम असतात, म्हणजे मागून पुढे येतात. ठीक आहे. त्यामुळं पेशन्स ठेवायचे, शांतपणे करत राहायचं. तुम्हाला जर हे प्रॉब्लेम्स इंटरेस्टिंग वाटत असतील तर फाउंडेशन इज फॉर यू. ओके. म्हणजे मला भारी वाटते असले, थोडंसं मेंदू दुखायला लागलाय न्यूमरिकल सोडवताना वगैरे, पण भारी वाटतं मला. ॲट द एंड ऑफ द डे आय एन्जॉय सॉल्विंग सच काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. इफ दिस इज द कंडिशन, फाउंडेशन इज फॉर यू सिम्पली. असं वाटतंय तुम्हाला खरंच का बोरिंग वाटतंय? तसं वाटतं सर. ठीक आहे. नाही सर. ठीक आहे. कधी बोरिंग वाटलं तर सांगा, मी स्टोऱ्या सांगेन तुम्हाला इथं छोट्या छोट्या, आणि त्यातनं हळूहळू शिकवेन कन्सेप्ट, तुम्हाला पण कळणार नाही. ठीक आहे. असं जर कधी वाटलं सर भरपूर न्यूमरिकल झाले, जरा काहीतरी इझी वगैरे सुरू करा, आपण करू शकतो तसं, डोंट वरी. ठीक आहे. ओके. मला एक सांगा, पुलिसचा एक क्वेश्चन घेऊ का रे अजून एक छोटासा, HC वर्मा मधला छोटासा सोपा. आता व्हॅल्यू एक्झॅक्टली तशा घेत नाही मी, म्हणजे मला आठवेनात ॲक्च्युली काय व्हॅल्यूज होत्या, पण जरासा विचार करायचा होता. आणि मला जेव्हा वाटेल की नाही तुम्हाला भरपूर शिकवून झाले, त्यावेळी मी लेक्चर एंड करेन. ठीक आहे. फक्त तुम्ही मला सांगा की सर असं झालंय म्हणून. इथे एक मास आहे आणि याच्या खाली अजून एक मास आहे, आणि मी तुम्हाला 4-5 तास निवांत आरामात शिकवू शकतो कंटिन्युअसली. ठीक आहे. पण तेवढी गरज नाही आहे, कारण आपलं एक हे असतो पॉईंट असतो ज्यावेळी आपल्याला कळतं की सर भारी तर आहे, पण आता असं झालंय. ठीक आहे. त्यावेळी सांगा मला. दिस इज 2 kg, दिस इज 1 kg, दिस इज 2 kg. सगळ्यात पहिला आणि बेसिक प्रश्न की हे कुठं मूव्ह करेल? राईट साईड, खालच्या साईडला. ओके. म्हणजे हा ब्लॉक खाली सरकेल, तेवढ्याच ॲक्सेलरेशन हा खाली येईल, आणि तेवढ्याच ॲक्सेलरेशन हा वर जाईल. हे प्रायमरी सगळ्यांचं अजम्पशन, म्हणजे किंवा प्रायमरी कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांनाही? झालं, बऱ्यापैकी तुम्हाला सुटल्यासारखं झालं आता. दुसरी गोष्ट, इथं टेन्शन मगापासून आपण जसं टी लिहायचो तसं फक्त टी लिहून चालेल का? T1 T2 2 व्हेरिएबल घ्यायला पाहिजेत मला.
T1 T2 दोन टाकले T1 T2 का बरं? T1 T2 दोन आहेत तर ते दोन वेगवेगळ्या वेगवेगळ्या दोऱ्या वापरल्यात बरोबर. सो ह्याच्यामध्ये T1 असेल समजा, ह्या सगळ्या एका दोरीमध्ये T1 असेल, तर ही जी सेपरेटली जोडली याच्यामध्ये T2 असेल. कळलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. आता ह्याचं ऍक्सेलरेशन पण तसंच काढायचं आहे की राईट साईडला जेवढे मासेस आहेत त्याच्यातून लेफ्ट साईडला जेवढे मासेस आहेत ते करायचं. ठीक आहे. तुम्ही जर नाही केलं तर तेच आन्सर येणार आहे. ठीक आहे. म्हणजे जर एफबीडी काढले, ह्याच्या सगळ्यांचे फ्री बॉडी डायग्राम काढून दाखवा रे मला. चला ट्राय करा. पहिल्यांदा वहीमध्ये फ्री बॉडी डायग्राम काढायचा सगळ्यांच्या. एका खाली एक काढा म्हणजे बाजूला इक्वेशन लिहिता येतील आपल्याला. ये भगवान क्या जुल्म है, ठीक ना. झाल्या का रे सगळ्यांच्या एफबीडी? हो सर. हो सर. चलो पहिल्यांदा 2 kg काढू आपण. 2 kg एफबीडी वर लागेल टेन्शन T1 बरोबर का, आणि खाली 20 हो. आणि त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन A असेल वर. त्याच्यानंतर एफबीडी काढू आपण 1 kg खाली असेल mg फोर्स 10 न्यूटन. त्यानंतर वर असेल टेन्शन T1 आणि खाली असेल टेन्शन T2. ए मी डायरेक्ट आन्सर सांगतोय रे. कळलंय का सगळ्यांना? येते का हे? हो सर. T1 आणि T2 दोन्ही घेतले टेन्शन तुम्ही? हो सर. Okay. आणि लास्टला कुणाची एफबीडी काढायची आपण? 2 kg ची. त्याच्यावर 20 न्यूटन खाली लागेल त्याचं वेट आणि एकच दोरी कनेक्टेड आहे त्यामुळे T2 फोर्स वर लागेल. सो दिस इज एफबीडी 1, दिस इज एफबीडी 2, दिस इज एफबीडी 3. हां मग इथं बघा तुम्हाला एक मजा दाखवतो. खूप मोठ्या मोठ्या व्हॅल्यू बनतील इथं आणि शेवटी ॲडिशन केल्यावर काय होतंय बघा. हां इथं बघा पहिली इक्वेशन काय येईल? T1 मोठा आहे ना, T1 - 20 इज इक्वल टू 2A बरोबर का? हो सर. हो सर. त्यानंतर दुसऱ्याची इक्वेशन, आता हे कुठं निघालेत? हा वर निघाला होता, तसे हे कुठं निघालेत? खाली निघालेत नाही. खाली. तुम्ही फक्त F इज इक्वल टू MA लिहायचा प्रयत्न करा रे सध्या. पुढचे आन्सर्स काढायचे वगैरे ते नंतरची गोष्ट आहे. इक्वेशन लिहायचा प्रयत्न करा फक्त पहिल्यांदा. सो इथं पहिली इक्वेशन T1 मोठा आहे 20 पेक्षा म्हणून T1 - 20 इज इक्वल टू 2A. दिस इज इक्वेशन नंबर 1. दुसऱ्या डायग्राम मधून काय कळालं? 10 + T2 मिळून खाली खेचतायत T1 ला. म्हणजे 10 + T2 - T1. मला असं वाटलं लागलं की तुम्हाला हेवी झालंय. हा शेवटचाच क्वेश्चन घेऊया आपण, एंड करू आता. इज इक्वल टू 1 × A म्हणजे A. आलं लक्षात सगळ्यांनी? हो सर. आणि तिसरी हो, इक्वेशन सर. कशी लिहिली? 20 - T2 जर बघतो बरं का रेकॉर्डिंगचं दुसरं सॉफ्टवेअर, कारण त्याच्यामुळे हँग व्हायला लागले. इज इक्वल टू 2A. स्टेप घाबरायचं नाही, डायरेक्ट ऍड करायचं आहे सगळ्यांना. कारण तुम्ही जर बघितलं ह्या तिन्ही इक्वेशन मध्ये एक T प्लस आलाय तर दुसरा मायनस आलाय.
दिसतंय का? हो सर. वर जर T1 प्लस आला असेल तर इथं मायनस T1 झालाय. इथं जर T2 प्लस आला असेल तर इथं मायनस T2 झालाय. मग त्यांना जर मी ऍड केलं तर ते कॅन्सल होऊन जातील की नाही सगळे? T1 ला मायनस T1, T2 ला मायनस T2. मग काय राहते बघा, हे 10 प्लस 20 म्हणजे 30 आणि मायनस 20, बरोबर का? आणि हो इकडे सर. ऍडिशन केली तर प्लस मायनस काय नाहीये, त्यामुळे 5A होईल, बरोबर? हेच मी तुम्हाला सांगितलं होतं, डायरेक्टली करा. की इकडे टोटल मास किती आहे ह्या बाजूला? 3 kg आहे की नाही? हो सर. आणि इकडे 2, सो 3 मायनस 2 किती? 1. आणि टोटल मास किती आहे? 5 kg. इकडे बघा, हे 5 आलंय का? हे सो 10 by 5 is equal to A. So acceleration will be equal to 2 meter per second square. कळलं का रे सगळ्यांना खरंच? तर नेक्स्ट टाइम ऍक्सेलरेशन काढताना असलं काही करायचं नाहीये, इक्वेशन लिहायच्या वगैरे सगळ्या. काय करायचं, डायरेक्टली काय कराल तुम्ही, ह्याला घर म्हणाल, ठीक आहे? मेकॅनिक्सच्या हिशोबाने असं येत नाहीये, कारण तुम्हाला घर या सगळ्याला म्हणावं लागेल, ठीक आहे? पण आत्ता सध्या त्यात नको घुसायला. आपण सिम्पली काय करायचं, इकडं राईट साईडला खेचणारे फोर्स किती आहेत खाली? 1 + 2 म्हणजे 3 kg, त्याचा 30 न्यूटन फोर्स खाली असेल, आणि 2 kg वर, म्हणजे इकडं खेचणारा फोर्स खाली किती? 20 न्यूटन. सो 30 - 20 किती? 10 न्यूटन. ते इथं शेवटची जी स्टेप आली 30 - 20, तेच डायरेक्टली इथं करायचं. जे तुम्ही मासेस केले की नाही M1 - M2 वर, तेच राईट साईडचे मासेस मायनस लेफ्ट साईडचे मासेस अपॉन टोटल ॲडिशन 1 + 2 + 2 5. सो 10 by 5 किती असेल? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जमलंय सगळ्यांना? हे वाटतंय असं? हो सर. आता जर तुम्हाला T1 आणि T2 काढायचं असेल तर काय करणार मग? वरच्या इक्वेशन मध्ये किमती टाकायची. बरोबर. मग T1 मध्ये जर टाकलं, समजा मी T1 पहिली इक्वेशन, T1 - 20 = 2A. A 2 आहे, सो 2 × 2 4. 24 येतं का रे T1? हो सर. पहिलं इक्वेशन आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येतात ना सगळ्यांना, काही इश्यू नाही. हो सर. आणि शेवटच्या इक्वेशन मध्ये जर टाकलं मी 2 × 2 4, T2 इकडे जाईल 16 येतं का रे T2 ची व्हॅल्यू? हो सर. ओके. आता हे ऍज अ होमवर्क म्हणून करा, किंवा इथले करू शकता तुम्ही, ह्याच्यापेक्षा जास्त मी काही घेत नाही, नाहीतर मेंदू फुटेल तुमचा नाहीतर. ठीक आहे, मला वाटतं बऱ्यापैकी क्वेश्चन घेतले आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, रेकॉर्ड माझं 12च आहे, 12 क्वेश्चनचं, ते पण थोडेसे हायर्स वगैरे. ठीक आहे, एनिवेज तुमची पहिलंच वर्ष आहे फाउंडेशनचं. पण मला वाटते कन्सेप्ट क्लिअर आहेत ना रे? काही इश्यू नाही ना? नाही सर. फक्त उद्या येताना एक रिव्हिजन करून याल छोटीशी, सांगतोय ती. ह्याची जर नाही आठवलं तर तुम्हाला सोडणार इथून मी, आणि खेचणारा फोर्स किती आहे तुमचं तुम्ही काढायचा. कळलं का? इन्क्लाइन प्लेनवरून इमॅजिन करा स्वतःचा mg sin θ खेचणारा. कळलं का? हो सर. हो सर. म्हणजे सोडायला लागणार इथून, नाही ना? आठवेल का उद्या हे सगळे फॉर्म्युले? हो सर. ओके, ठीक आहे. कारण आपल्याला एकच फोर्स लागणार आहे, कारण मोशन तोच क्रिएट करणार आहे. बोल की. याच्यापेक्षा एक वेगळा क्वेश्चन होता सर. म्हणजे एखादी जड बॉडी असली तर त्याला फ्रिक्शन जास्त लागतं, मग आपण असं म्हणू शकतो का की वेट वरती फ्रिक्शन डिपेंडंट आहे? म्हणू शकतो. ऍक्च्युअली वेट असं म्हणायचं नाही, नॉर्मल रिएक्शन म्हणायचं. ठीक आहे, मी शिकवेन हे फ्रिक्शन मध्ये. खूप जणांचं मिसकन्सेप्शन असतं, आय विल क्लिअर, डोंट वरी. ओके, चलो आता मीटिंग एंड होईल, रिलॉग इन करू नका फक्त. ओके, चलो बाय, गुड नाईट. ओके सर. थँक्यू गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट सर.